हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार का जे पण बांधकाम कामगार आहे. बांधकाम कामगारामध्ये जी मुलं 11वी मध्ये गेलेत आणि 11वी मध्ये गेल्यानंतर त्यांना जी 12 जर 10वी मध्ये जर 50% च्या वरती मार्क पडलेले किंवा जे फर्स्ट इयरला गेले त्यांना 12वी मध्ये 50% च्या वरती मार्क पडलेले, ते फॉर्म आपण कसे भरू शकतो? तर त्या फॉर्म भरण्यासाठी एकदम सिंपल प्रोसेस आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच नवीन-नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं जे ब्राउझर आहे, त्या ब्राउझरवरती जायचं आहे. ब्राउझरवरती गेल्यानंतर तुम्हाला जे काही आहे तुमचं क्लेमचं ऑप्शन, त्या क्लेमच्या ऑप्शनवरती जाऊन क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा एम-एच नंबर टाकून घ्यायचा आहे. एम-एच नंबर टाकल्यानंतर तुमचा असा फॉर्म ओपन होईल. असा फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं केंद्र निवडायचं आहे. जो तालुका तुमचा निवडायचा आहे, तो तालुका निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर वेलफेअर स्कीम्स आहे. ती वेलफेअर स्कीम तुम्हाला निवडायची. त्यानंतर तुम्हाला जी E02ची जी आहे स्कीम, ती E02 स्कीम निवडून घ्यायची. त्यानंतर तुमच्या मुलाचं नाव तिथं सिलेक्ट करायचं आहे. जे पण असेल ते तुमचा मुलगा किंवा मुलगी जे पण असेल त्याचं नाव ऑटोमॅटिकली होऊन जाईल. ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तो कितवीत होता? तो आता फर्स्ट इयरमध्ये असेल तर इथं 12वीचं जे तुम्हाला 50% भरायचं ते भरू शकता किंवा 11वीत असेल तर तुम्हाला 50% 10वीचं जर भरायचं असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तो 10वीत कोणत्या कॉलेजला होता, त्या कॉलेजचा ॲड्रेस आणि 10वीत जे तुमचं त्याचं जे मार्कशीट वगैरे असेल त्यावरती तुमचा सीट नंबर असेल तो सीट नंबर टाकून घ्यायचा आहे. एच-एस-सीचं आहे किंवा एस-एस-सीचं आहे दोन्हीपैकी कोणतं आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पासिंग इयर ज्या वर्षी ते पासिंग झालेलं आहे ते वर्षाचं इथं वर्ष टाकायचं आहे. कोणतं आहे 25 आहे, 26 आहे का 24 आहे कोणतं जे तुम्हाला टाकून घ्यायचं ते टाकून घ्यायचं आहे. त्याला 10वी किंवा 12वीमध्ये त्या 10वी किंवा 12वीमध्ये किती मार्क पडले ते तुम्हाला इथे टाकायचे. त्यानंतर टोटल मार्क किंवा 10वी जर असेल तिथं 500 मार्काचे राहतं टोटल किंवा 12वी असेल तर 600 मार्काचं असतं. ते टाकून घ्यायचे. त्यानंतर इथं पर्सेंटेज ऑटोमॅटिकली होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला जे आहे तुम्हाला जे 11वी किंवा 12वीचं जे 10वी किंवा 12वीचं जे मार्कशीट असेल ते मार्कशीट इथला लावायचं आहे. चालू वर्षाचं आयडेंटिटी कार्ड म्हणजे जे आयडेंटिटी कार्ड लावायचं आहे. त्यानंतर चालू वर्षाचं बोनाफाईड. बोनाफाईड जे चालू वर्ष आहे म्हणजे तुम्ही 11वीत किंवा फर्स्ट इयरला शिकत असाल ते बोनाफाईड लावायचं आहे. त्यानंतर मुलाचं आधार कार्ड लावायचं आहे. मुलाचं राशन कार्ड लावायचं आहे. त्यामध्ये मुलाचं नाव असणं कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्हाला तारीख घ्यायची. तारीख घेतल्यानंतर तुम्हाला जी पण तारीख इथे येईल त्या तारखेला तुम्हाला जी ऑफिस तुम्ही निवडले त्या ऑफिसला जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घेणे सगळं ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जी बांधकाम कामगाराचं ऑफिस आहे त्या ऑफिसला जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. इथं सबमिट बटन दाबल्यावर तुम्हाला तुमची प्रिंट येऊन जाईल. ती प्रिंट घेऊन तुम्हाला जे-डब्ल्यू-सी ऑफिस तुम्ही इथं वरती निवडलेलं आहे. इथं हे मी पैठण निवडलेलं ते ऑफिस तुम्हाला त्या ऑफिसला जाऊन तिथं जाऊन व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची महिना 2 महिन्यामध्ये स्कॉलरशिप मंजूर होते. त्यानंतर पैसे पडतात. अशी त्याची प्रोसेस राहते. एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल ओव्हर करा. कारण असेच नवीन-नवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.